लोकहित मंचच्या वतीने मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामधील शहीदांना राम मंदिर चौकात आदरांजली। 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यामध्ये संदीप उन्नीकृष्णन, IPS अधिकारी अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकाराम ओंबाळे आदींनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन या देशासाठी आपले हौतात्म्य दिले। अशा या सर्वच हुतात्म्यांना आज लोकहित मंचच्या वतीने सांगलीतील राम मंदिर चौकात आदरांजली वाहण्यात आली। यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे, सांगली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे, कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, महानगरपालिकेचे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, सामाजिक कार्यकर्ते आशा फडणीस, राजेश शिर्डीकर, अनिकेत यादव, जयराज पाटील, आदर्श भोरे आदी मान्यवर उपस्थित होते। सांगली महानगर वार्ता न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। शहीद झाले या 26 अकराच्या हल्ल्यात ते सर्वांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो। जय हिंद। यांच्यातर्फे 26/11/2008च्या हमल्यामध्ये जे भ्याड हमल्यामध्ये अतिरेकी हमल्यामध्ये जे शहीद झाले होते पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जो श्रद्धांजली वाहण्याचा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला। याबाबत मला एवढं सांगायचं आहे की जसं आर्मीमध्ये देशाचं संरक्षण करत असताना बाह्य शत्रूंपासून जे शहीद होतात त्याच पद्धतीनं 26 अकराच्या हमल्यामध्ये देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी शहीद झालेल्या या सर्व जवानांना, सर्व अधिकाऱ्यांना, सर्व अंमलदारांना श्रद्धांजली वाहतो।